आणि अध्यात्माचा आणि वारकरी संप्रदायाचा सातत्यानं पाठीशी हात देणारे आपले निचिते महाराज कैला हबप कैला निचिते, त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि राजू भाऊच्या मागे कुठल्याही कर्त्या पुरुषाच्या मागे त्यांच्या सौभाग्यवती पण आहेत। इथं खासदार आहेत बाळामामा म्हात्रे, शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार सुपेश म्हात्रे, पवन घुले, रमाकांत थळे, विष्णू सुभाष माने, व्यासपीठावर मान्यवर। कारण मला उडान घ्यायचं असं ते वेळेच्या आतमध्ये सगळं आता झालं, माझा वेळ संपलेला आहे खरं म्हणजे टेक ऑफचा। मी सांगतो की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर 2018 साली या तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ केलं होतं। समोर माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके वारकरी आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांचा आशीर्वाद आरतीमध्ये आहे। आणि तेव्हा मी बाजूला म्हणे छत्रपती महाराजांचं मंदिरच राहणार नाही तर हे शक्तिपीठ होईल। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की तिथे शिवाजी महाराज शक्तिपीठ असं लिहिलंय। खऱ्या अर्थाने हे अतिशय भव्य दिव्य असं देखणं मंदिर उभं आहे। मूर्ती देखील प्रत्येक शिव अगदी मला राजूने सगळा इतिहास शिवाजीचा जो जनका हे आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा इतिहास आणि ज्या घटना आहेत त्या घटनांची साक्ष देणारं हे मंदिर आहे। खऱ्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपण म्हणतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत, आणि हे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील दैवत्वाचा अंश होता। म्हणूनच त्यांना आपण महाराष्ट्राचा दैवत म्हणत होतो। आणि म्हणून खऱ्या अर्थाने राजूने जे केलं त्या आराध्य दैवताला मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्याचं मोठं काम केलं। याबद्दल राजू चौधरी आणि त्यांच्या टीमचं मी पुन्हा अभिनंदन करतो। कसा दिसतो लहान, मूर्ती पण कीर्ती महान, म्हणजे महान काम। शिवाजी महाराज खऱ्या काय त्यांचं विजन होतं, काय त्यांची गडकोट आणले त्यांनी, गड चढल्या मंदिर सैन्यासाठी त्यांचं आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, एक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात नेव्ही म्हणजे आरमार आरमाराची स्थापना
छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थात शिवाजी महाराज एक अद्भुत रसायन होत, एक अद्वितीय दैदिप्यमान असं व्यक्तिमत्व होतं. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये ही त्यांची शिकवण होती. आणि म्हणून या ठिकाणी मला आठवतंय की जेव्हा जेव्हा गडकोट किल्ले आपले आहेत, ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आपले छत्रपती महाराजांचे गडकोट किल्ले देखील 12 यादीमध्ये, युनेस्कोच्या यादीमध्ये आपले अभिमान आहे. शिवाजी महाराज 7 समुद्रापलीकडे गेली आहे. जपान मध्ये देखील शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिलाय. मला बोलवलं होतं, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. मॉरिशस मध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यावेळेस तेही गेले होते. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची शिवजयंती आजची आपण पूर्ण जगभरामध्ये, रशिया, जपान, अमेरिका सगळीकडे तिथं असलेले शिवभक्त साजरी करतात. हा आपल्या राजाचा मोठेपणा आहे, हे आपल्या राजाचं कार्य आहे. आणि म्हणून त्याचं एक शिवमंदिर इथं उभं राहिलंय. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं कार्य, कर्तृत्व हे आपण पाहतोय. आणि शिवाजी महाराजांची आरती पण आपण म्हणतो, शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नर राक्षसाचा करुणी संवार, धरणी मातेचा तू केला उद्धार. ही आपण त्यांची महाराजांची आरती पण गातो. आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, खऱ्या अर्थाने आज मनापासून आनंद होतोय. काल मी मगाशी आता निचिते महाराजांनी सांगितलं, देऊला सद्गुरू आपले जगद्दास यांची 375वा वैकुंठ गमन सोहळा होता. आणि त्या दिवशी तुमच्या या लाडक्या भावाला पहिला जगद्गुरु आपले संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. काल तिकडे भक्ती होती, आता इकडे शक्ती आहे. भक्ती आणि शक्तीचा हा मिलाप झालेला आहे. खऱ्या अर्थाने मी भाग्यवान समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. गेले 2.5 वर्ष जे काम केलं, विकासाला चालना दिली, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण केलं. मग लाडकी असेल, लेक लाडकी असेल, माझे लाडके भाऊ असतील, युवा प्रशिक्षण योजना असेल, अशा अनेक योजना टीम म्हणून काम करतोय. आणि आताही देवेंद्रजी आहेत, अजित दादा करतो. या पुढे देखील या विकास वेग आणखी वाढणार आहे, आणखी वाढणार आहे. आमचा अजेंडा एकच आहे, सर्वसामान्य चमचा घेऊन जन्माला आलो, सामान्यांच्या आयुष्यामध्ये सोने दिवस आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे. आणि शिवाजी महाराज यांचे हृदय सिंहासनावर विराजमान, प्रत्येक समर्थ रामदासांचे शब्द येतात, निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांचे आधारू, अखंड सिद्धारो श्रीमंत योगी, यशवंत सामर्थ्य वरद नीतिवंत जान महाराजांना म्हणतो. आणि म्हणून आज ही आपण मंदिरं उभी करतोय. ही मंदिरं ही एक प्रेरणा देणारी शक्तीपीठ आहे. त्यामधून महान धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणाची प्रेरणा
प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून अशा छत्रपती मंदिरामध्ये प्रत्येक देश भक्तीची प्रेरणा घेऊन जाईल, ऊर्जा आणि जनसामान्यांची सेवा करण्याची प्रेरणा घेऊन जाईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांग, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी यांची शूरता आपण पाहिली आहे. मला दुःख वाटतंय की संभाजी महाराजांनी अतिशय कमी वेळामध्ये 19 या धर्मवीर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवर आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये अटक करण्यात आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अनाच्छादन करणार 40 दिवस अनंत यातना शिगा घालून डोळे फोडले, अंगात कातडी सोलली, त्याच्या गळत पाणी टाकलं, त्याच्यावर मीठ टाकलं. अशा औरंग्याचं कौर्य, महाराजांचं शौर्य पण आपण पाहिलंय. आणि या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये येणारा प्रत्येक जण देशभक्ती राष्ट्रभक्तीने पेटून उठल्याशिवाय. आणि म्हणून अशा अनेकदा अशा औरंग्याचं काही लोक उदात्त करतात, याची खंत वाटते. पण खंत वाटून चालणार नाही. जो आज उठाव चाललाय राज्यभरामधून, मी आपल्याला माहित परंतु ब्रिटिशांच्या गुन्हा सगळ्या पुसून टाकण्याचं काम आपण केलं. मग तो नावं असतील, रेल्वे स्टेशन असेल, विटी, व्हिक्टोरिया टर्मिनस, आता छत्रपती शिवाजी महाराज नाव त्याला दिलं आपण. आणि मग हे आक्रमक होते, आक्रमणकारी होते. आणि मग हा औरंग्या कोण होता? हा आणि ब्रिटिशांपेक्षाही यांनी आपल्यावर जास्त जुलूम केला. आपल्या आया बहिणींची अब्रू लुटली, मंदिरं तोडून टाकली, आपला धर्म बुडवण्याचं काम प्रयत्न त्यांनी केला, धर्मांतर केली. पण छत्रपती संभाजी महाराज यांनी प्राणाचं बलिदान केलं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अशा शंभू राजावर न्याय करणाऱ्यांचं उदात्तीकरण बिलकुल खपून घेतलं जाणार नाही. आणि जे खाना पुन्हा पुसून टाकल्या, तर हात त्याच्यापेक्षा मोठा आक्रमणकारी जुलुमशाह होता. आणि म्हणून अनेक मागण्या येत आहेत की याचा देखील नामो निशान मिटवून टाका, त्याच्या कबरीचं उदात्तीकरण करू नका, ते उकडून टाका. अशा मागण्या सगळ्यांकडून येत आहेत. अजिबात चुकीचं नाही आहे, अजिबात. आपण सगळे शिवभक्त आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मान आणि धर्मवीर संभाजी महाराजांवर अनन्वित छळ करणाऱ्यांना ज्यांनी जे कोणी उदाहरण करत असतील, महाराष्ट्र माफ करणार नाही, एवढं तुम्ही सांग. राजू, तू मोठं काम आणि म्हणून तुझ्या मागे अख्खं सरकार आहे. सकाळी मुख्यमंत्री आले होते, आता उपमुख्यमंत्री. मी जेव्हा सीएम म्हणजे म्हणायचे लोक चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम मॅन. आता देवेंद्रजी आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस
म्हणून कलेक्टर इथं उभे आहेत, बसले, जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जे जे यात्रा निवास यात्रेकरूंसाठी आणि याला तीर्थस्थळाचा दर्जा द्यायचा. तुम्ही काय जागा घेतली आहे इकडे, त्याच्यावर प्रकल्प उभा करायचा आहे. बिलकुल राजू चौधरी एवढंच सांगतो, हे सरकार शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन काम करणार आहे. त्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये जे जे काही करायचं असेल त्याच्यात कुठेही पैसे कमी पडणार नाहीत, हा शब्द आपल्याला मी देतो. हजारो लाखो इथं तरुण मुलं येतील, ज्येष्ठ येतील, प्रेरणा घेऊन जातील, समाजामध्ये योगदान देणारे ठरतील, समाजाला न्याय देणारे ठरतील. आणि म्हणून इथं जेवढं करावं तेवढं आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर उभारणीमध्ये योगदान दिलंय त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने एक शक्तीपीठ इथं उभं राहिलंय. या शक्तीपीठाचं पावित्र्य आपण सगळ्यांनी मिळून जपूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब, अतिशय चांगलं मनोगत आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं. त्या मुलाला चौघांकडून बेदम मारहाण, घराजवळच्या खड्ड्यात जाणारं पाणी अडवल्याच्या कारणावरून लाठ्याकाठ्यांनी मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध सुरू. विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. तर या आठवड्यात विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. नाशिकच्या येवला तालुक्यातील नांदूरमध्ये उन्हाचा पारा वाढला. उन्हापासून गायींच्या संरक्षणासाठी फॉगरचा वापर. नाशिकच्या सिडको परिसरात पाणी टंचाई. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिक आक्रमक. नळालाच हळदी कुंकू वाहत पुष्पहार अर्पण करून पाण्यासाठी प्रार्थना. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात 30%